मित्रांनो, 1795 सालची जी लढाई आहे, खर्डेची लढाई, तेव्हा इतिहासकाराने एक गोष्टी नोंदवून ठेवलेल्या आहेत. मराठा सैनिकाचे जे सरदार होते परशुराम पटवर्धन, सिद्धनाथ महाराजचा तंबू परशुराम पटवर्धनच्या बाजूला पडला होता. मतलब सेनेच्या मधोमध पडला होता. सेनेमध्ये जातीवादी जे बांडगुळ जे होते ती परशुराम पटवर्धनकर जाऊन शिकायत करण्यासाठी गेले आणि म्हणले की महाराजचा तंबू सेनेच्या मधोमध पडलेला आहे, आम्हाला बाट होईल, आम्हाला विटाळ होईल. तेव्हा परशुराम पटवर्धनचे जी बोल होते, ही जात पोळी खाणारी नाही आहे, ही वाघाची जात आहे, हे इतिहासकाराने नोंदवून ठेवलेलं आहे. तेव्हा जातीवादी जी बांडगुळ जे आहेत तिथून डुंगणाला पाय लावून ते पळून गेले. आणि सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा, परशुराम पटवर्धनला पठाणाने गोलवेढा देऊन घेरलेले होते. तेव्हा सिद्धनाथ महार याने परशुराम पटवर्धनचा तिथे जीव वाचवला आणि ती खर्ड्याची लढाई ती जिंकून दिली. मग मला असं म्हणायचं आहे, आमचे जे महार आहेत ती मेष जातीचे कधीच नव्हते आणि कधीच नसणार नाही. ती सिंह राशीचे आहेत आणि मी पण सिंह राशीचा आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.